जगत का रूप लिया कई पर्वत वृक्ष विशाल बने सौंदर्य तेरा भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला। आदरणीय आपल्यातून निघून गेलेले स्वर्गीय लोडू कोंडू पाटील साहेब यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज मला आपण आमंत्रित केलं। ज्यांच्या स्मरणानिमित्त तुम्ही आम्ही सर्व रिलेशन मित्रमंडळी सर्व एकत्रित आला।
मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि त्यांच्या पत्नी सुरेखाताई लोडूजी पाटील आणि त्यांचे मुलं बाळ, त्यांच्या मुली, त्यांचे मुलं सर्वांकडून आपण जे तुमची उपस्थिती दर्शवली, कारण एवढ्या धावपळीच्या युगात आपण वेळ काढला बाबांच्या पुण्यतिथीला, मी याबद्दल तुमचेही आभार मानतो. आणि मलाही आमंत्रित केलं. मी नवीन आहे, महाराज वगैरे आता कीर्तन केलं म्हणजे महाराज म्हणतात, पण महाराज वगैरे काही आमचं काही तसं काही नाही आहे. मग समाजामध्ये मला छंद आहे हा. लहानपणापासून खंजेऱ्या वाजवल्या. हे खंजेरी यांनी वाजवली गजानं, तुकडोजी महाराजांनी. बाय हे आमच्या विदर्भातले, आणि दुसरे गाडगे बाबा विदर्भामधले. त्या विदर्भातल्या या तुकडोजी महाराजांचे भजन मोठे वेगळे आहे. आणि मी ते लहानपणी ऐकत जा. मी यांना दोघांना पाहिलं नाही. यांना 57 वर्ष झाले आणि यांना 69 वर्ष झाले. यांना 57 वर्ष झाले. हो, तुकडोजी महाराजांना 57 झाले आणि गाडगे बाबाला 49 झाले. आणि म्हणून माझं चुकलो होतो मी, म्हणून गाडगे बाबाच्या चिताग्नीला यांनी अग्नी दिला. मी विचार केला आपलं चुकलं म्हटलं, कारण चुकते, वयानुसार चेंज होते ना. परंतु याची जोडी अशी होती. आणि मला छंद काय लागला, या खंजेऱ्या भारतामध्ये पहिल्यांदा मी वाजवल्या अशा उलट्या. याईनही वाजवल्या नाही, हे अशी बोटानं वाजवायचे. YouTube वरही ऐकता. कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. 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 मग तुकडोजी महाराज काय पंढरपूरच्या विरोधक होते का? नाही. हे दोघही दरवर्षी पंढरीला एक वारी चुकली नाही दोघांची. मग त्यांनी हे भजन का लिहिलं, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. संत सांगती बाबा, वो संताचा विचार कसा आहे. संत सांगती ऐकत नाही, इंद्रियाचे ऐकितो. संत सांगती ते ऐकत नाही, इंद्रियाचे ऐकतो. अरे कीर्तनी मान तुरी कंबरी, कीर्तनी वडील जनाचे श्राद्ध कराया, गंगे मासिक पिंड देतो. वडील जनाचे श्राद्ध कराया, गंगे मासिक पिंड देतो. अरे खोटा व्यापार
झालेले मागे पाप धुवाया गंगे माझे पिंड झालेले मागे पाप धुवाया गंगे माझी पिंड देतो तुकड्या म्हणे सत्याच्या नावातुनी अहो समाज सुधारक तुकडोजी महाराज अंधश्रद्धा निर्मूलन करणारे गाडगे बाबा मागे पाप धुवाया गंगेत जाऊन जातो झालेले मागे पाप धुवाया गंगेत जाऊन जातो तुकड्या म्हणे सत्याच्या नावातुनी अरे तुकड्या म्हणे सत्याच्या नावाचोनी कोणी त्यांना मुक्त होतो रे बाबा कशाला पंढरीला तू जातो कशाला काशी जातो रे बाबा कशाला पंढरी जातो कशाला काशी जातो रे बाबा कशाला पंढरी जातो त्यांचे फेमस भजन आहे एका बाईनं एवढं गाणं जोरदार म्हटलं बिहारची गायिका आहे आता आमदार झाली ते तिनं हे गाणं म्हटलं कोणतं मालूम आहे मनी नाही भाव मने देवा मला पाव हो मनी नाही भाव मने देवा मला पाव तेव्हा शान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला देव बाजार भाजीपाला नाही रे देवा त्या आमदार सर्वात कमी वयाची आमदार आहे बिहारमध्ये मनी नाही भाव मने देवा मला पाव हो मनी नाही या गाण्यानं एवढी फेमस झाली ती काही देवा बाजारचा भाजीपाला नाही रे देवा बाजार नाही हो देव बाजारचा भाजी भाजीपाला नाही हो सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेद सोन्या मला थोडक्यात काय सांगायचं आहे वंदनीय तुकडोजी महाराज कर्मयोगी गाडगे बाबा मी आता एक नवीन पुस्तक काढलं तुकारामाचे अभंग गाडगे बाबांनी म्हटलेले तुकारामाचे अभंग मी छापले ते अगोदरी 5,000 प्रत काढल्या आणि आताही 5,000 प्रत काढल्या आणि याची किंमत जाणून किती ठेवली मालूम आहे फक्त 10 रुपये कोणही वाचावे अरे आपल्या डोक्यातल्या अंधश्रद्धा जुन्या रूढ्या भ्रामक चालीरीती काढाव्या कारण तुकाराम महाराजासारखा क्रांतिकारी महाराज होता ना तुकोबारायानं किती सुंदर लिहिलं बाबू तीर्थी धोंडा पाणी देव रोकला सज्जनी धोंडा पाणी देव रोकडा सजनी देव रोकडा सजनी देव रोकडा सजनी मिळाली या संत संग मिळाली या संत संग समर्पिता भले अंग समर्पिता भले अंग कीर्ती भाव फळे येते अनाड ते वळे येते अनार ते वळे येते अनार ते वळे तुका म्हणे पाप तुका म्हणे पाप गेलं गेल्याकडे ताप गेले गेल्याकडे ताप गेल्याकडे ताप तुका म्हणे हे पाप तुका म्हणे पाप असे क्रांतिकारी महाराजाचा हा विचार आहे आणि माझ्याकडे आहे ग्रामगीता आणि हे ग्रामगीता ग्रंथ लीला तुकडोजी महाराजांना आणि सुंदर विचार दिले यामध्ये की तुझं गावच नाही का तीर्थ बाबा रिकामा कशाला फिरतोय तुझ्या गावात नाही का तीर्थ बाबा रिकामा कशाला फिरतोय
मंडळी, स्वर्गीय बाबांचे दोन्ही मुलं रोहिदास दादा तथा पंढरीनाथ लोडू पाटील आणि रोहिदास दादा लोडू पाटील त्यांचे गुरुबंधू सुधाकररावजी पठारे आणि यांचे गुरुजी आहेत आमचे दत्तात्रयजी पठारे गुरुजी. मी लहानपणापासून 25 वर्षापासून त्यांचा विचार ऐकत आलो पठारे गुरुजीचा. कारण मला काही जास्त यातलं येत नाही, मला अध्यात्म नाही कळत काय ते म्हणतात ते. महाराज फक्त नॉमिनल लावू मी, पण महिन्यातून 25 ते 26 दिवस कीर्तन करतो, पण मला ते अध्यात्म समजत नाही. परंतु तुकडोजी महाराजांना हा जो विचार दिला प्राथमिक, तो विचार मी सांगत चाललो लोकांना की आपल्या गावाची सेवा करतो, आपल्या गावाची शाळा मोडली, आपल्या गावाची शाळा मोडली, आपल्या आपल्या गावाची शाळा मोडली, धर्मशाळा तीर्थाची बांधली, धर्मशाळा तीर्थाची बांधली, आपल्या गावाची शाळा मोडली, धर्मशाळा तीर्थाची बांधली. हे दान नव्हे खावे तीर्थ तुझं गावच नाही. तुझ्या गावाचं नाही का तीर्थ बाबा, कामा कशाला तुझ्या 57 वर्षाच्या अगोदर तुकडोजी महाराजांनी हा विचार दिला. पुढे गाडगे बाबांनी, आता आम्ही वर बसलो चर्चा केली, गाडगे बाबाची मुंबईत धर्मशाळा कुठं आहे कोणाला कल्पना आहे का? माहिती असलेच बोला. मी गुरुजीले यासाठी नाही विचारत, तुम्ही आमचे हेडमास्टर आहात. आता तुम्ही नाही बोलले तर चालेल, तुम्हाला कोणीही प्रश्नाचं उत्तर मालूम आहे. मोकाशी साहेब तुम्ही झाले, हे जे तुमचे मित्रमंडळी येतात ना शिंदखेड राजाला, यायले सांगायला नाही लागत, हे तरबेज आहे. मी पब्लिक मधून वाट पाहून राहिलो एखादे बोलतात का की गाडगे बाबाची धर्मशाळा कुठं आहे. महिलांना तर मालूमच नाही हा विषय, महिलांना कसं मालूम. तू बाकीचं विचार, चतुर्थी कधी, बाकी उपवास तपासाच विचार, हे काय मालूम महिलांना. महिलांना हे कल्पना नाही. पण ज्या बाया, ज्या महिला जिजाऊ ब्रिगेडच्या आहे, सावित्री, जिजाबाई, अहिल्या, रमाबाई, भीमाबाई, हे जे वाचतात त्या महिलांना कल्पना आहे. आणि ज्या महिलांना सावित्रीच मालूम नाही, जिजाबाई कल्पना नाही, तिले हे काय मालूम, तिला कल्पनाच नाही. त्यांना जास्तीत जास्त गळवाभर जल, तांब्याभर पाणी टाकल्यानं सब समस्या का हल. महिलांना दुसरा आहे काय म्हणलं, फक्त गळवाभर जल, सब समस्या का हल. सत्यपालच्या डोक्यावर टाकू, इथल्या टोपीवर टाकू. कीर्तन करता करता 70 वर्ष झाले मला, 7 वर्ष झाले मला कार्यक्रम करून. 17,000 गावात गेलो मी आतापर्यंत, पण महाराज होताच नाही आला. अजूनही काही महाराजची लायकी आहे का नाही, पण हे काऊन लिहा लागते. सत्यपाल महाराज, लोकांना वाटते महाराज आहे, क्विंटल 1.5 क्विंटलच्या खाली कोणतंच जनावर येत नाही बाबा. महाराज म्हणजे गपूजी गप्पू.
मग पाया लागा आणि महाराजच्या पाया पडा.